अकोला जिल्ह्यातील खनिकर्म विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। अवैध उत्खनन सुरू असल्याच्या चर्चांमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर टीका होत असून या विभागात पारदर्शकतेची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। अकोला जिल्ह्यातील खनिकर्म विभाग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। जिल्हा प्रशासनाच्या छत्राखाली काम करणाऱ्या या विभागात अवैध उत्खनन सुरू असल्याच्या चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगत आहेत। जिल्ह्यात वाळू, मुरुम आणि दगड यासारख्या नैसर्गिक संसाधनांच्या उत्खननावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या विभागावर असताना अनेक भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते। जिल्ह्यात नव्याने नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतही हा प्रकार सुरू असल्याचे बोलले जात आहे। काही नागरिकांचा आरोप आहे की महसुलाची गळती होत असताना शासनाच्या तिजोरीत अपेक्षित रक्कम पोहोचत नाही, यामुळे पारदर्शकतेबाबत शंका निर्माण झाल्या आहेत। दरम्यान जिल्हा प्रशासनाने या संदर्भात अधिकृत निवेदन अद्याप दिलेले नाही। मात्र नागरिकांकडून या विभागातील कारभाराची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी आणि जबाबदारांवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। स्थानिक जनतेचे म्हणणे आहे की नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर आणि महसुलाची पारदर्शक नोंद याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे।